नमस्कार मित्रांनो, मी रोहित परत एकदा. आज आपण मराठी सिरियलबद्दल बोलणार आहोत. आता मराठी सिरियल म्हणजे आत्ताच्या नाही, ज्यामध्ये तुम्हाला एक भडक मेकअप, मोठमोठे सेट, चांगले भरजरीत कपडे, धडाम 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 आणि क्लोजअप सीन याबद्दल काही बोलायचं नाही आहे मला. 90 आणि 80च्या दशकातले जे सुवर्ण काळ होता, त्यातले जी अगदी ब्रिलियंट सिरियल होते त्याबद्दल बोलायचं आहे. त्या काळाच्या मालिकांची आठवणही जरी काढली तर आपल्याला बंदिनी, गोट्या, भिकाजीराव करोडपती, दामिनी, घरकुल अशी सिरियलची नावं आठवतात. त्या सिरियलमध्ये जबरदस्त स्टारकास्ट होती. गावातले ते सुंदर लोकेशन्स, अर्थपूर्ण कथानक आणि एक जेन्युइननेस, एक प्रामाणिकपणा होता. त्यामुळेच ते जे कथानक आहे ते आपल्याला आत्ताही घर करून जाते. काही असे दुर्मिळ सिरियल्स आहेत जे आपल्याला आत्ता सापडणारही नाही. जसं एक भक्ती बर्वेचा सिरियल होता, शोधू कुठे किनारा. प्लॉट तर मला आठवत नाही कारण मी फार लहान होतो, आई बघायची. आणि अजूनही एक होता की मीनू कुठे आहे, ज्यामध्ये मुलगा एक हरवतो आणि त्याला शोधण्यामध्येच धडपड असते. तो शोधेपर्यंत तो सिरियल पाहिला होता. आणि फार सुंदर असे टॉक शोज पण होते. जसं प्रिया तेंडुलकर शो झाला, तो हिंदीमध्ये यायचा. पण आपली मराठमोळी जी स्पोक पर्सन होती लेट प्रिया तेंडुलकर, त्यामुळे आम्ही तो टॉक शो पाहायचो. आणि आत्ता ताबडतोब अतुल परचुरे जो होस्ट करायचा, ज्यामध्ये बक्षीस भेटायचं पण आपला फोन नंबर कधी लागायचा नाही. आठवतं का या सगळ्या गोष्टी? तुम्हाला जर अजून काही आठवत असेल तर नक्की कमेंटमध्ये पेस्ट करा किंवा टाईप करा. मला अजूनही एकही कमेंट आलेली नाही मित्रांनो. कृपया करून माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर युअर कमेंट अँड लाईक्स. थँक्यू.